नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकतोय बाबा कोटंबे लिखित तिटा ही कादंबरी. आज या कादंबरीचा तिसरा भाग श्रोते हो आपण ऐकणार आहोत. सकाळचे 9:30 वाजले होते. बंगल्यावर आणखी वर्दळ वाढलेली नव्हती. चोरघडे मास्तर तेवढा बैठकीत बसून होता. नोकर मात्र उगीचच इकडून तिकडे फिरत होते. केव्हा भेट होतीये म्हणून मास्तरची चुळबुळ चालू होती. साहेब उठले नाही का अजून?" मास्तरनी पियेला विचारलं. "अरे साहेब, इतक्या वेळ झोपायला लागले तर त्यांची कामं होणार कशी? आंघोळ, पूजा, नाश्ता सगळं उरकून यायला लागते साहेबाला. नाही तर कधी कधी दिवसभर उपाशी बी राहायला लागते." चोरगडे गपचूप बसून राहिला. "जाऊ द्या, आपल्याला तरी कुठे घाई आहे. इथून सरळ शाळेत जायचं, सही मारायची आणि घर गाठायचं." तेवढ्यात आतलं दार उघडलं. समोर मास्तरला बघताच साहेब म्हणाले, "अर कवा आला तुम्ही? काय रे, मला सांगायचं नाही का?" "सॉरी साहेब." साहेबांनी बोलायचं आणि पीएनी सॉरी म्हणायचं हे नित्याचंच असतं, हे मास्तरला कुठे माहिती. "या या सर, या तुम्ही. आपण आतल्या खोलीत बसू. आम्हाला छान काहीतरी खायला पाठव." परत पीएकडे बघत साहेब म्हणाले. पांढरी शुभ्र गादी, गुबगुबीत लोड, अंग चोरून बसल्यासारखं चोरघडे गादीच्या कोपऱ्यावर टेकला. तात्याने मात्र ऐसपैस बैठक मारली. "बर, मग काय म्हणते तुमची शाळा?" "बरी चाललीये." "शेती कशी काय? ऊस वेळेवर जातोय ना कारखान्यात? बाकी अडचण आली तर सांगत जावा. कारखान्याचे चेअरमन आपल्याच बाक्षेचे आहेत." चोरघडेने मानेने होकार दिला. "मास्तर, तुमचं काम आपल्याला पटतंय बरं का. कोणाच्या आद्यात नाही, माद्यात नाही. आपली शाळा आणि शेती व्यवस्थित सांभाळता तुम्ही. आपले गाववालेच बघा की, अहो कामधंदे सोडतात आणि पळत्यात तालुक्याला. पैसे खर्च तर होतातच, शिवाय कामाची बुडणूक वेगळी नाही का. आणि दारू पिणाऱ्याचं तर काही सांगूच नका. उत्पन्न कमी आणि खर्च भारी. मग दरवर्षी 1-2 एकर काढत्यात इकरीला. दुसऱ्या गावचं आपल्या कोणी शिवारात शिरू नये म्हणून मी आमच्या बंधूला सांगितलं, म्हणलं 4 पैसे आगाऊ जाऊ दे, पण परगावचा माणूस शिवारात शिरू देऊ नका. खरं म्हणजे आमची जमीन वाहणं आम्हाला अवघड जाते. दरवर्षी 1-2 गडी वाढवावे लागतात." नोकरानं चहा बिस्किटाचा ट्रे समोर आणून ठेवला. "घ्या मास्टर, घ्या." आमदार साहेबांनी चहाची बशी चोरघडेच्या हातात दिली. "काल गोविंद घरी आला होता. आपण बोलावलंय सांगितलं म्हणून मी आलो." रिकामी बशी ट्रेमध्ये ठेवत चोरघडे म्हणाला. बरोबर आहे. मीच दिलता गोविंदाकडे निरोप. काय आहे, तुमची माणसं 12वी पास आहेत कळलं. अहो, आपल्या गावात 7वी इयत्तेच्या पुढे शिकलेली बाईच नाही. सगळ्या महिला सदस्य असणारी दूध डेअरी काढायची आपल्याला. सगळा कारभार महिलाच बघणार आहेत. वाडीचा सरपंच मागं लागलाय, त्याची सून पदवीधर आहे. मी तयार झालतो, नंतर कळलं तुमच्याविषयी. म्हणलं मग तुम्हाला विचारून बघावं. तुमची तयारी असेल तर पुढचं बघता येईन. हे बघा, लोक दूध तुमच्याकडे आणून देतील, ते तुम्ही जमा करायचं. टेम्पो जागेवर येणार. बाकी तुम्ही कुठली फिकीर करायची गरज नाही. तुमच्या पगारा एवढा पैसा घर बसल्या मिळेल आणि गावासाठी काही केल्याचं मलाही समाधान मिळेल. चोरघडे आपला पगार आणि बायकोला मिळणारे पैसे याचा मनातल्या मनात हिशोब जुळवायला लागला. तुमच्याबरोबर गावातल्या काही लोकांना गाई म्हशीसाठी कर्जही मिळेल. 1-2 म्हशी तुम्ही पण घेऊन टाका ना. चोरघडीचा विश्वास बसत नव्हता. तात्या गुंजकर आपल्याला हे मिळवून देणार? काही जरा गफलत होतीये वाटतं. काय विचार करताय मास्तर? हे बघा, जे काय मनात असेल ना स्पष्ट बोलून टाकवा माणसानं. नाही तसं नाही, डेअरीसाठी जागा लागल ना, त्याचा विचार करत होतो. ती एक आहे म्हणा अडचण, पण एक करता येईल. आमच्या माळ्यातल्या बंगल्याजवळ शेड टाकता येईल. ऑफिससाठी बंगल्यातली जी एक खोली देतो. शिवाय शाळा काय रोडवर आहे, दूध न्यायला सोपं जाईल.
आता एवढं सगळं तुम्ही करताय तेव्हा मला नाही कसं म्हणता येईल नाही का? मग आमची तयारी आहे. गडबड करायची नाही. गडबड नका करू. घरी जा, आईला, पत्नीला सांगा. कसं आहे ना, मी सांगितलं आणि तुम्ही केलं असं कोणी म्हणायला नको. 4-2 दिवसात विचार करा आणि मग सांगा. बायकोची जुजबी संमती घेणं बाकी होतं. काही झालं तरी ही संधी सोडायची नाही, चोरघडेंनी पक्कं ठरवलं. त्या विचारातच चोरघडे बंगल्यातनं बाहेर पडला. कॉलेज सुटताच श्याम्यासहित सगळे कॉलेज बाहेर पडले. शफीच्या हॉटेलसमोर पुढे निघाले तसा शफीने आवाज दिला, जाऊ दे, नको जायला, त्या मोहने आणि कंपनीचा लफडा असणार. गोविंद श्याम्याला म्हणाला, अरे चल तर खरं, बघू ना काय म्हणतोय. श्याम्या, तुला सांगतो झागड्या बिगड्याच्या भानगडीत पाडायच्या नाही. ते शफी भाईला जरा धीराने घे म्हणून सांग तू. सलम्यानेही गोविंदची बाजू घेतली. अरे बेतरा आहे का रे तू? अरे सलम्या, तुझा दादबाई आहे ना तू? म्हणून काय झालं? तू उगा जातीवर येऊ नको. मारामारीत काय आगाऊ झालं तर आपल्याला निस्तरायला लागन नाही का? कसं हे धंद्यात असे प्रसंग येत असतात, त्याच्यात त्याने निस्तारला पाहिजे. बरोबर आहे सलम्याचं, आपण मध्ये पाडायचंच नाही. अरे बाबा हो, तो काय म्हणतोय ते तर ऐकून घेणार आहो. श्याम्या कारवादला. सगळे हॉटेलवर आले. आपला नेहमीचा कोपऱ्यातला टेबल त्यांनी पकडला. बाजूची खुर्ची ओढून शफी पण श्याम शेजारी बसला. पोऱ्यानं 4-5 कट टेबलवर आणून ठेवले. शफीबाई, हे चहा वापस न्यायला सांगा, आज खिशात फक्त 2 रुपये ते एसटीला लागणार आहेत. गोविंदानं आधीच आपली बाजू उघडी केली. मागून कोणी चहाचे पैसे दे म्हटलं तर पंचायत नको. अरे आधी चहा तर घ्या, नंतर बघू पैशाचं. पण काय म्हण श्याम, आपण मानला बरं का तुला. मागच्या बिला सकट सगळी उधारी वसूल झाली राव. हॉटेलात आल्याबरोबर आदाब म्हणतो आता. श्याम्या सकट सगळे एकमेकांकडे बघायला लागले. सगळ्यात सलम्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला. मी तवाच ओळखलं होतं का हे काम श्याम्यांनीच केलेलं असलं पाहिजे. हे पोलिसांच्या पुढं मांजरासारखी गत झालती बॅटेची. शफी हसत म्हणाला. त्या दिवशी श्यामनं मामाच्या कानावर घातलं होतं. मामा बघू म्हणाले होते, पण एवढ्या लवकर असं काही होईल याची त्याला खात्री नव्हती. हाय का असं ना, तो प्रकार बंद झाला ना, चांगलं झालं. चहा घेऊन सगळे जायला निघाले. शफी नको म्हणत असतानाही श्याम्याने चहाचे पैसे टेबलावर ठेवले. सगळे रस्त्याला लागून चालायला लागले. अरे जगे, कधीतरी खोलीवर चल म्हणत जा की. कधी नाही ते श्याम्याला जगूची कळ काढायची लहर आली. आणि मग चला की, मी कधी नको म्हणलोय का? जगू वाघमारे भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याचं गाव तिकडं बरंच दूर घाटावर होतं. एस टी तर दूरच, ट्रक टेम्पोसारखी वाहनंसुद्धा चुकून कधीतरी जायची. सडकेपासून गाव चांगलं 8-10 किलोमीटर दूर होतं. पावसाळ्यात तर बैलगाडीसुद्धा त्या रस्त्याने नेता यायची नाही. पाटीपासून पायी जाणं जगूच्या जीवावर यायचं, तरी महिना 15 दिवसाला चक्कर मारायलाच लागायची. दाळदाणा गावाकडून आणल्याशिवाय जगूला गत्यंतरच नव्हतं. बाजारातून खरेदी करायला पैसे नव्हते. गोविंदा, मी चलू का पुढं? तू ये मागून सावकाश. का रे बाबा, तुझे काय घरी लेकरं रडायले का? दिप्यावर घसारला. अरे बाबा, तुझ्यासारखा नाही श्याम आमचं. तू दिवसभर घरी नाही गेला तरी कोणी विचारतंय का? आमचं नाही ना तसं. आम्ही घरी जायच्या आधी एखादं काम आमची वाट बघत बसलेलं असते. तुझं बरं आहे भाऊ. बाप नोकरीला, गावाकडे शेतीवाडी, शहरात बांगला. कसली फिकीरच नाही राव तुला. तशी थोडी फिकीर आहे का तुला? मोठा आलाय कामाचा. रोज शेतावर जात असशील. अरे आम्ही महिन्याला एकदा तर जात असू का नाही? वडिलांची तर आठवड्याला गावाकडे चक्कर असतीच. मी कुठं नाही म्हणतोय राव. तू पण जात असशील शेतावर, पण मालक म्हणून जातो नाही का, सहलीला गेल्यासारखा. आजोबा चुलते सगळं बघतात. आमचं नाही ना तसं. एक भाऊ तिकडं बीड जिल्ह्यात शिक्षक, तोही तुमचं तुम्ही बघा असं म्हणतो आता. तो म्हणतो मागोही नका देऊही नका, हे असंही त्याचं. मला जागे एकटे वडील काय काय करतील, म्हणून मला वागायला लागतं ना. बाबा, तुला जायचं तर जा, पण असा इमोशनल होऊ नको रे. आणि इमोशनल आम्हालाही करू नका. श्याम्याने लागलीच माघार घेतली. चल की 5-10 मिनटं बसू आणि निघू. गोविंद दिप्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. चौघही जगूच्या खोलीवर येऊन थडकले. कोपऱ्यात लहानसा पितळी स्टोव, लहानसा ॲल्युमिनियमचं पातेलं, 1-2 ताटल्या
बकेट आणि पाण्याचा माठ. झालं. 24 तास खाली सतरंजी अंथरलेली असायची. 2-4 दिवसांनी बाहेर नेऊन झटकायची आणि परत अंथरून टाकायची. सर्वांनी सतरंजीवर बैठक मारली. श्याम्या भिंतीला टेकून ऐसपैस बसला. सलमे मागापासनं सारखं श्याम्याकडे बघत होता. श्याम्याच्याही त्या नजरेतनं सुटलेलं नव्हतं. तू काय झगडा असं बघतो रे? त्याच्यापेक्षा काहीतरी बोल की. काय बोलणार? तू आहे आतल्या गाठीचा. हे बघ सलमे, काय ते सरळ विचारा. आडपडद्यानं कशाला बोलतो राव? तो शफे भाईचं प्रकरण आम्हाला नाही सांगितलं. सलम्याला जाणून घ्यायची घाई झाली होती. हा, सलमे म्हणतो ते खरं आहे बरं का. सगळ्यांनी सलम्याची बाजू घेतली. अरे ओगा कावकाव नका करू राव. यात लपवण्यासारखं काय नाही. तुम्हाला मी सगळं सांगणारच होतो. मी स्वतः काहीही केलेलं नाही तुम्हाला सांगतो. मी काय केलं? मी शफी भाईचं प्रकरण पोलिसांना सांगितलं. नंतर पोलिसांनी काहीतरी केलंय वाटतं. तुम्ही भांडणं करायला घाबरत होता. म्हणलं परसल्या परस मिटत असेल तर बरंच आहे. बरं झालं का नाही? सुंटी वाचून खोकला गेला. तिकडं शफीबाई बी खुश झाला. श्याम्या हसत म्हणाला, तू काहीतरी बाता मारू नको रे. तू काय आमदार खासदार लागून गेलास का? तू सांगितलं पोलिसांनी ऐकलं असं व्हायला? तुला काय बनवायला आम्हीच सापडलो का? खरंय बाबा तुझं. हे बघ, मी काय आमदार खासदार नाही, पण मी इथल्या पोलीस इन्स्पेक्टरचा बादचा मात्र आहे. काय म्हणतोय काय श्यामे तू? आईला तुझ्यापासून दूर राहायला पाहिजे. हे बघ, तसं काय करायचं असतं तर ह्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं असतं का नाही? हां, पण त्या मोहन्यासारख्या आमच्या पाळी आलो नको म्हणजे झालं बरं का. गोविंद हसत म्हणाला, नाही त्याच्यासारखं तुम्ही काही करू नका. नसता तुमचा नंबर लागणारच. श्याम्या हसत म्हणाला, चहा केला असता मी, पण दूध नाही माझ्याकडं. डिकासन करू का? हे बाबा, आम्ही काही तुझ्याकडे सोयरिकीसाठी नाही आलो. तू म्हणतोयस ना, त्यात सगळं मिळालं आम्हाला. बरं जगू, आम्ही निघतो आता. गोविंद जगूकडे बघत म्हणाला, बरं निघा, तुम्हाला गावाकडं पोचायचं असेल. काय रे जाग्या, तुझा घरमालक कसा आहे रे? कसा म्हणजे? नाही म्हणलं हेडेस पेडेस नाही ना करत? नाही नाही, फार सरळ माणूस आहे. आजपर्यंत स्वतःहून कधी भाडं मागितलं नाही त्याने. मी देईल तेव्हा गुपचूप घेतो तो. आता तो 2 दिवस आधी देतो, मग कशाला मागतोय तो? पण तसं म्हणावं बाबा तुला. जगूनं दबती बाजू घेतली. जगू, कोंबडी खायची का आपण? जगूच्या पोटातच गोळा आला. कोंबडीचं जेवण म्हटलं की 50-60 रुपयांचा चोराडा. इथं भाजी आणायला पैसे नसतात. रोज बेसन नाही तर मुगाची डाळ ठरलेली. नाही तू घाबरू नको. तुझ्या खोलीवर आलोय म्हणून तुला नाही करायला लावणार आम्ही. सगळा खर्च मी करणार. फक्त इथं बनवायचं. हा, पण त्या दिवशी दोघांनी या दोघांनी इथं मुक्कामाला थांबायला पाहिजे. थांबायचं नसेल यांना तर खर्च ह्या दोघांकडे लावून टाकायचा. श्याम्या गोविंद आणि दिप्याकडे बघत म्हणाला, अरे खर्च करायला आम्हाला काय पागल कुत्र्याने चावलंय का? फुकटचं मिळतं तर कशाला सोडायचं? थांबतो की आम्ही दोघं बी त्या दिवशी. दिप्या म्हणाला, फुकट कुणाला मिळणार नाही. गोविंद, तू भाजी बनवायची. तुझ्या मदतीला जगू आणि दिप्या. सलमे, तू घरून मसाला आणायचा. माझ्याकडं भाकऱ्या आणायचं काम झालं. अरे फार सोपं केलं ते. मला लय कोडं पडलं होतं बरं का. आता कधी बनवायचं ते सांगा. तूच ठरव की श्याम्या. येणाऱ्या बुधवारी चालन का? न चालायला काय झालंय? शिवाय मुक्कामाला राहायचं म्हणजे घरी काहीतरी कारण सांगायला वेळ तर पाहिजे ना. म्हणजे काय ठरवायला पाहिजे ना, काहीतरी सांगणं घरच्यांना. त्याच्यासाठी थोडा वेळ पाहिजे. म्हणून बुधवार ठीक आहे. सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. गोविंद आणि दिप्या स्टँडकडे चालायला लागले. गोविंदची सारखी चुळबुळ चालू होती. पिरियड जातोय का काय याची त्याला धास्ती वाटत होती. चोरघडे विचार करत होता. मधूनच बायकोशी त्याचं बोलणं चालू होतं. ते दोघांकडे बघून गोविंदला हसू येत होतं. चोरघडेच्या लहानग्या मुलीचं इकडून तिकडे फिरणं चालू होतं. ए कारटे, तू एका जागी बस बरं. नाही तर तिकडं आजीजवळ जाऊन बस. उगा मधी 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 मिरवू नको. सर अहो, तिला कशाला डाफरताय? ताई, इकडे ये, तू माझ्याजवळ ये. गोविंदनं मुलीला जवळ घेतलं. गोविंद, तात्या नक्की येतो म्हणले ना रे? आता येतो म्हणालेत तर खरं. आणि असा आदर बोलू नको ना राव. तुला ठाव आहे मी शाळा बुडवून घरी थांबलोय. येतील हो, काळजी करू नका. मला तर काही काम नसताना कॉलेज बुडवून थांबवायला लागलंय.
अरे पण गोविंद, तुझ्यामुळं सगळं जमलंय. काय ते सगळं मार्गी लागोस तर तुझी सुटका नाही बरं का. संधी आली आहे ना, तू बी तुझा फायदा करून घे. त्यांच्या 1-2 शैक्षणिक संस्था आहेत. साखर कारखान्याच्या बॉडी आहेत ते. कुठेतरी चिकटून टाका म्हणावं. अहो, आधी तुमचं तर काम होऊ द्या. गोविंद म्हणाला. तेवढ्यात रस्त्यावर गाडी थांबल्याचा आवाज आला. तसा चोरघडे गाडीकडे धावला. ड्रायव्हरनं बाहेर येऊन दार उघडलं. चोरघडेच्या मागे गोविंद उभा होता. राम राम साहेब. चोरघडे कमरेतून वाकला. राम 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 मास्तर. थोडा उशीरच झाला मला. माळ्याकडनं आलो मी. मी येणार आहे इकडे. हे लोकांना कसं कळतं काय कळतच नाही राव. 25 एक कार्यकर्ते तुम्हाला सांगतो माळ्यात थांबले होते. त्यांच्याशी बोलणं, चहापाणी, झाला उशीर. 5 मिनिटात येतो म्हणून आता ड्रायव्हरला बरोबर घेऊन आलोय. अरे काय गोविंद, बरं आहे का? तुझं पण कॉलेज बुडालं असं आज नाही का? चोरघडे पुढं मागून तात्या चालायला लागले. पांढरे शुभ्र कपडे, सदरात एवढा पातळ की आतला बनियन सुद्धा दिसत होता. भडक आणि उग्र अत्तराचा वास दरवळत होता. बैठकीतल्या लोखंडी फलंगावर तात्या टेकले. चोरघडेनं पंख्याचं बटन दाबलं. माळवदाच्या लोखंडी कडीला पंखा लटकवलेला. पंख्याच्या फिरण्याबरोबर लोखंडी कडीचा लयबद्ध आवाज येत होता. आतल्या दारात पाण्याचा तांब्या आणि ग्लास घेऊन वनमाला उभी होती. तिच्या हातातला तांब्या ग्लास चोरगडेनं घेतला आणि तात्यांना पाणी दिलं. शाळेचं गाव सोयीचं आहे ना तुम्हाला? हां, ठीक आहे. बदली बिदली पाहायला संद सांगा बरं का. तुमची गंगापूरला जागा आहे वाटते ना? पोराचं शिक्षण, दवा, पाणी सगळी सोय होती. तिकडंच राहायचं. 2-3 वर्षांपूर्वी प्लॉट घेतला होता. साध्या 2-3 खोल्याही बांधल्या आहेत. मग तर काय राहिलंच जायचं काम आहे की. शिवाय तुमच्या शाळेचं गावही चांगलंच आहे. ड्युटीला जाताना गावावरनं तर जावं लागतंय ना. वनमाला चहाचा ट्रे घेऊन दारात उभी होती. अगं ये ना आत ये, सगळे घरचेच आहेत. चोरघडे तिला बघून म्हणाले. वादच नाही हो. शेवटी आपण गाववाले. मी गंगापूरला बंगला बांधला. तुमचंही घर आहे. म्हणून काय आपलं गावाकडचं नातं तुटतंय का? अहो, लग्न कार्य, सुख दुःख अशा वेळेला तर एकत्र यायलाच लागते ना. तेव्हा मी म्हणतो परकेपणा कामाचा काय. मी तर गावाकडची माणसं आली की बायकोला सगळं बघायला सांगतो. त्यामुळं कोण आपलं कोण परकं ध्यानात ठेवता येतं ना. गोविंद उगाचच आपला आळीपाळीनं दोघांचेही चेहरे न्याहाळत होता. वनमालेनं तिघांनाही चहा दिला. तुम्ही पण बसा की वहिनी. कोपऱ्यातल्या खुर्चीत वनमाला टेकले. काय तुमचं शिक्षण? 12वी. छान. आणखीन कशाची आवड आहे? मी वाचन आणि शिवणकाम करते. समाजकार्याची काय आवड आहे का? तसं वेगळं काही करावं असं वाटतंय, पण नेमकं काय करावं ते कळत नाही मला. हे बघा, आपल्या गावात तुमच्या एवढी कुणी बाई शिकलेली नाही. तुम्हाला खूप काय करता येईन बरं का. थोडासा धीटपणा आणि मास्तरनं थोडी मोकळीक दिली ना, मग तुम्ही काहीही करू शकताय. नाही, मला त्यातलं काही कळत नाही. वनमाला लाजत म्हणाली. मास्तर मास्तर पहिलं तुम्ही गंगापूरला शिफ्ट व्हा. त्याला काय उद्याच सामान हलवीन मी. पण अहो, माझ्या आवडीचं काही काम असलं पाहिजे ना? वनमाला म्हणाली. तसं काय काम दिलं तर कराल का तुम्ही? पण नेमकं काय करावं लागेल मला? सांगतोय की सांगतोय. आम्ही गावाकडं महिलांच्या सहभागातून दूध डेअरी काढणार आहोत. आपण तयार असाल तर डेअरीचा कारभार तुमच्याकडं देता येईल. आपल्या गावात 4वी-7वीच्या पुढे शिकलेली एकही महिला नाही आहे. तुम्ही हे सगळं व्यवस्थित करू शकाल. सकाळी मास्तर बरोबरच गावी जायचं. दूध जाईपर्यंत थांबायचं. मदतीला एखादा पोरगा बी ठेवता येईल. 11-11:30 तुम्ही परत घरी येता. शिवाय पक्षाच्या तालुका महिला आघाडीत तुम्हाला काम करता येईल. कसे चांगली माणसं राजकारणात आले पाहिलो. एक तर समाज सेवा करता येईन आणि मग पुढं मागं त्याचा तुम्हाला फायदा बी होईल. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही हे साधन तुम्ही. काय मास्तर? तुम्ही म्हणाल तसं तात्या. आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर आहोत का तात्या? चोरघडेच्या चेहऱ्यावर खुशी मावत नव्हती.
गोविंदाची मात्र चुळबुळ चालू होती. एक तर कॉलेजला जायला उशीर होत होता, दुसरं चोरघडेनं एवढ्यात होकार द्यायला नको असं त्याला वाटत होतं. पण तात्याच्या समोर त्याला खुणाही करता येत नव्हत्या. बरं मग येऊ का मास्तर? अहो असं कसं, काही फराळ वगैरे घ्या, वनमाला म्हणाली. नाही नको, आज जरा घाईतच आहे, या का मीटिंगला जायचे. पुण्यांदा आलो ना जीवनच जाईल मग मी काय. हे. तेवढ्यात मोबाईल वाजला. तात्या बाहेर येऊन बोलत होते. ड्रायव्हर गाडीचं दार उघडून उभा होता. तात्या मोबाईलवर बोलत बोलतच गाडीवर बसले. चोरघडे गाडीजवळ उभा होता. बरं मास्तर, आईचा पत्नीचा विचार घ्या न काढवा. अहो त्यात काय विचार घ्यायचा आहे, आमची तयारी आहे. मग तसा असेल तर या बांगल्यावर घ्या, या बांगल्यावर बोलू आपण. हा गोविंद, गोविंद तुझ्यामुळं जमलं गाडे. तू मला लवकर येऊन सांगितलं म्हणून जमलं. हे बघा आपण नंतर बोलू सर, माझा पिरियड आहे, मी निघतो. अरे जाशील ना बाबा, बस की थोडा वेळ. नाही नको, उद्या थोडं लवकर येईन मग बोलू. गोविंद पुस्तकं वह्या हातात घेऊन चालायला लागला. गोविंदला चोरघडेकडून निष्ठायचं होतं. पिरियड तर कधीच बोंबलला होता. चोरघडेबरोबर काय बोलावं हे गोविंदाला सुचतच नव्हतं. त्यामुळे त्याने आत्ता वेळ फक्त मारून दिली होती. नेहमीच्या पुलाच्या कठड्यावर श्याम्या बसलेला होता. त्याच्या शेजारी गोविंद येऊन बसला. अरे दिप्याच्या पुढं तू आला होता ना, इतक्या वेळ कुठं भटकत होता रे? तुझी वाट बघून दिप्या आत्ता गेला गावाकडं. गेलो तो रे असाच फुकटची पाटीलकी करायला. अरे मग जानच आहे ना, काय कशी असली तरी शेवटी पाटीलकी आहे बाबा ती. करा करा, तुम्ही टिंगल करा फक्त आमची. नाही तर काय, मी तुला सरळ विचारलं कुठं गेला होता, तू शिरला का नाही वाकड्यात? अरे मी खरं ते सांगितलं बाबा तुला, मी चोरगडे मास्तरकडे गेलो होतो. हां तुझा तो गावातला चोरगडे का? हां तोच तो. म्हणजे तेच का, ते तात्या गुंजीकरने तुला सांगितलं होतं काय ते? हां तेच रे. श्याम्या मला एक कळत नाही आहे, त्या तात्याकडे माणसांची काही कमी आहे का रे? त्यांना घेऊन जायचं ना त्यांनी मास्तरकडे. माझ्यासारख्या फाटक्यामुळे काय फायदा होणार आहे सांग? हे बघ गोविंद, तुला सांगतो, काही झालं तरी तात्या आहे राजकारणी माणूस. काहीतरी फायद्याशिवाय तो तुला जवळ येऊच देणार नाही. अरे ह्या लोकांना तरुण आणि शिकलेल्या पोरांची नेहमी गरज पडते तुला सांगतो मी, आणि त्यात तू त्याचा गाव आलाय. हो ना रे. सकाळी स्टँडवर उतरताना त्याच्या नोकरांनी गाठलं. साहेब येणार आहे तसा मास्तरला निरोप द्यायला सांगितलं. मग बसलो मी अडकून. तुझी पण कमाल आहे बरं का. अरे लोक आमदार खासदाराच्या मागं गोंडा घोळतात राव. आता ह्यो तुला स्वतःहून बोलवतो तो. नशिबवान आहे बेटे तू. एकदा तुझी ओळख करून देतो. जातो का तू? नाही रे बाबा, आपल्याला नाही जमणार तसलं. बरं ते जाऊ दे. काय चोरगडेकडे ठरलं काय? काय त्याच्या बायकोला दूध डेअरीची आणि पक्ष कार्याची काहीतरी ऑफर देत होता. मग मास्तर काय म्हणतो? मास्तर काय म्हणणार आहे, मास्तर खुश आहे. खरं सांगू का श्याम्या, मास्तरनी या भानगडीत पडू नये असं माझं ठाम मत आहे. मास्तर हो म्हणाला तरी बाईने नकार द्यायला पाहिजे. अरे ती नाही म्हणली तर दुसरं कोणतरी करीलच ना ते. करू देत ना. मास्तरला गरज काय मला सांग? अरे चांगली नोकरी आहे, जमीन आहे, घर आहे, सगळं आहे. 2 लहान लेकरं आहेत अरे घरात. त्यांच्याकडे लक्ष कोणी द्यायचं? अरे पण तूच मास्तरला घेऊन गेलता ना त्या तात्याकडं. जाऊ दे मरू दे रे. ते मास्तर, त्याची बायको आणि ते तात्या काय करायचं ते बघून घेतील. आपण आपल्या डोक्याला गिरमिट कशाला लावून घ्यायचं. चल मस्तपैकी चहा पिऊ, नंतर जा तू गावाकडं, मी आपला माझ्या घरी जातो. चल हानू चहा चल. दोघेही उठले, चालायला लागले. श्रोते हो, हा होता बाबा कोटंबे लिखित तिटा या कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग ऐकूयात उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. ही कादंबरी तुम्हाला आवडती आहे. प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला मात्र विसरू नका. नमस्कार.